मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र आपण पाहतोय पहिला बॉल प्रथमेशने इथे हाताला ऑन साइडला खेळले डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे प्रथमेश ठाकरेने सुरुवात केली या सत्राची लोअर फुलटूस बॉल इजाज कुरेशीच्या विरोधात काहीशी वेगळी रणनीती अपनावाचा इथे प्रयत्न केलाय इजाज कुरेशीच्या विरोधामध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी नेहमीच जाणला जाणारा प्रथमेश ठाकरे ज्या गोलंदाजाची नेहमीच एक लयबद्धता चांगल्या रीतीने पाहायला मिळाली तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय अचूकतेचं माहेरघर आणखीन एक चेंडू खोला आतुजव्या एसीच्या बाहेर अनिकेतजी तापकीर यांचं लक्ष भेटूयात कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा विशालजी कांबळे यांच्याशी आपण संपर्क साधावा एक लेजेंडरी खेळाडू म्हणून विशालजी कांबळे यांना पाहिलं जातं आज इथे रिव्हर्स पाहिल्यानंतर ना त्यांचे 2 अर्धशतकांची आठवण होते केवळ रिव्हर्सने त्यांनी लगावलेली 2 अर्धशतकं हे टेनिस क्रिकेटची लक्ष हिरवणारी होती मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या 3 योगेश पेणकर आणि त्याच्या साथीला इजाज कुरेशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते टेनिस क्रिकेटचा जायंट किलर फायटर जेट स्ट्राइक एंडवरती पाहायला मिळतोय योगेश पेणकर पुढचा बॉल यावेळेला फटका आडवा बॅटने ऑन साइडला केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय वेगाने एक धाव निश्चित मिळेल दुहेरीचा प्रयत्न सेकंड रन इथे कंप्लीट करण्यात आली आहे ऑन दी स्टंप फेकी पाहायला मिळाली श्रेष्ठ विद्याधर कदम जो मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळाला होता फेकी तर चांगली केली त्याने परंतु वेगाने इथे रन्स कंप्लीट करण्यात येतात त्या 2 संघाची धावसंख्या धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिली तर केवळ 5 धावा धावफलकावरती आहेत पावलेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घ्यायला हवा होता तो तितकासा घेता आलेला नाहीये गोलंदाजीची कमाल धमाल दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यावेळेचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न पॉइंटला क्षेत्ररक्षक इथे तैनात करण्यात आलाय या गोलंदाजाकडे ना हवेमध्ये चेंडू बदलण्याची किंवा वळवण्याची एक वेगळीच कसब आहे चेंडू इथे कमी गतीने टाकला जरूर परंतु त्याच वेळेला चेंडूच्या हवेमध्ये वळण घेत असताना पाहायला मिळाला एक विलक्षणीय क्षमता या खेळाडूकडे पाहायला मिळाली किंवा आपण प्रथमेश ठाकरेची गोलंदाजी पाहिली ना तर टप्प्याटप्प्याने बदलत चालली आहे अपडेट होत चाललाय एखाद्या अँड्रॉइड फोन प्रमाणे त्याचे अपडेट येत चाललेत गोलंदाजीतील हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक चेंडू जो मात्र एसी रक्षकाचा वेध घेतोय डॉट बॉल घेत असताना पाहायला मिळाला चुकतेने गोलंदाजी करत असताना या खेळाडूचं कौतुक आपण याचसाठी करतोय ना आपण अनेक वेळा म्हणतो ना पराक्रमाशिवाय पोवाडा नाही आणि खऱ्या अर्थानं पराक्रमाशिवाय पोवाडा कधीही कोणाचे गायले जात नाहीत हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर या वेळेला गोलंदाजाला दंडित करण्यात येते गोलंदाज तिथे अतिरिक्त धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाल वाईट बॉल अतिरिक्तच्या मदतीने 6 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतात 7 धावा धावफलकावरती आहेत 7 रन्स ऑन दी बोर्ड 7 धावा धावफलकावरती आहेत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड ऑफ द बॅट चेंडू सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील त्याच्यावर हा आलाय चौकार काय फटका पाहायला मिळाला स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच इजाज कुरेशीचा मिजाज या मॅच मध्ये देखील काहीसा वेगळा पाहायला मिळाला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला आणि अगदी बॅट मध्ये रडार मध्ये आला आणि लांब लचक इथे चौकार पाहायला मिळाला इजाज कुरेशी रबर बॉल क्रिकेट हंगामामध्ये त्याची बॅट नेहमीच चांगल्या रीतीने बोलत असताना पाहायला मिळाली इजाज शेखलाल कुरेशी याला पण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं परंतु इजाज शेखलाल कुरेशीची जी एकंदरीत खासियत पाहायला मिळाली अटॅकिंग इंटेंटने बॅटिंग करतो आघाडीला येत असताना विस्फोटक अंदाज ज्याचा असायला हवा तो पाहायला मिळाला नेहमीच मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र हिमांशू पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल आज या पाटलाचा बोलबाला राहिलाय गोलंदाजी चांगली केली आहे गंगाधरकडे कर्णधार वळू शकलेला नाहीये कारण आज गोलंदाजांचा भरणा या संघाकडे आहे गंगाची तितकीशी आवश्यकता भासली नाही संघाला मैदानामध्ये चांगल्या दर्जाची बॅटिंग होत असताना जिथे आपण योगेश पेणकर स्ट्राइक एंडवरती आहे पार्टनरशिप बिल्ड होतीये आणि पहिल्या गड्यासाठी 11 धावा जिथे पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्यात एंजल कोलकाता डिंगडॉंग संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षणाची सजावट आपण राईट हँडर बॅटरसाठी जिथे एक डीप मिड विकेट एक लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय
38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईन वरती. गंगाधर आणि त्याच वेळेला फरदीन काझी याला आपण पाहतोय. पुढचा बॉल हिमांशू पाटील उजवे यशीच्या बाहेर वेगवान मारा इथे पाहायला मिळाला, परंतु अतिरिक्त धाव इथे बहाल करण्यात येईल. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 12 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 12 धावा धावफलकावरती आहेत. जायंट किलर म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं. 38 सर्कल भेदनं ह्या डाव्या हाताचा हटखंडा राहिला योगेश पेणकरचा. तो बॅटिंग करतोय. त्याचा क्लास आज तागायत त्याच धाटणीचा पाहायला मिळाला. हा बॉल हाफ ट्रॅकर होता. उचली घेणारा बॉल अपीश केला. पनिश करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोचेल, परंतु त्याआधी चेंडूने ओलांडली अशी मारेशा मंदारच्या हातून निसटला. झेल धाव मिळतील त्याच्यावर. हा आला चौकार. सोळा धावा धावफलकावरती आहेत. हवेच्या विरोधामध्ये अगदी त्याच वेळेला विरुद्ध दिशेने धावत असताना उलट्या बाजूला आपण ज्या वेळेला धावत असतो ना त्यावेळेला हँड अँड कॉर्डिनेशन जुळवावं लागतं. आपलं जिगराही तितकासा चांगला असावा लागतो, कारण विरुद्ध दिशेने आपण धावत असतो. चेंडूवरती केवळ नजर असते आणि जिगरा चांगला ठेवणं तितकंसं गरजेचं राहतं. मंदार गुरवला ते तितकंसं जमलं नाही. हातून झेल निसटला. पुढचा बॉल घेऊन हिमांशू पुन्हा एकदा सज्ज होईल. आणखीन एक चेंडू उजव्या एसीच्या बाहेर. वारंवार हेतू पुरस्सर जाणीवपूर्वक केली जाणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. जाणीवपूर्वक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शरीरापासून दूर ठेवावे. चेंडू रीच मध्ये द्यायचे नाहीये. जास्तीचे बॉल आपण बाहेर कसे काढू शकतो याकडे कल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला हिमांशू पाटीलचा. हा चेंडूने बॅटची आतली कट घेतली होती. चायनीज कट, ज्याला रुबी कट असंही संबोधलं जातं, त्या रीतीचा हा जो मात्र यष्टिरक्षकापर्यंत वेध घेणारा जो मात्र फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे सध्या परिस्थितीमध्ये 17. सुमित ढेकळेला स्क्रीनवरती आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची सजावट वारंवार इथे बदलण्यात येते. या गोष्टी महत्वाच्या असतात, कारण कर्णधार हा नेहमीच ऍक्टिव्ह असायला हवा. हाफ ट्रॅकर बॉल उसळी घेणारा इथे पाहायला मिळाला. बाउन्सर हाताला गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. एक ग्रंटिंग साऊंड आवाज मैदानाच्या आतमधून जो मात्र हिमांशूच्या मुखामधून पाहायला मिळाला. लॉंग टेनिसचा रॅकेट ज्या वेळेला फिरवत असताना खेळाडूंना आपण त्यांच्या मुखातून सर्व्हिस करत असताना असा आवाज ऐकतो, त्या रीतीची गोलंदाजी करत असताना हिमांशूच्या मुखातून हा आवाज निघत असताना ग्रंटिंग साऊंड आपण ऐकला. धावफलकावरती धावा त्या 18 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू या वेळेला हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला केलाय. हवेच्या लाटांवरती स्वार हो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. उत्तुंग फटका इथे पाहायला मिळाला. इजाज कुरेशी का बॅटिंग देने के लिए. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला टॉप ऑफ दी बाउन्स, जिथे हा फॉर्म पुल चांगल्या रीतीने करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 6च्या मदतीने 24 वरती जाऊन विविध अँगलने आपण हा स्ट्रोक पाहतोय. इजाज कुरेशीला ज्या वेळेला कोविड कालावधीमध्ये खेळाडू प्रत्येक जण फिटनेस वरती भर देत होता ना, इजाज कुरेशी स्पेशली तोही तितकासा भर आपल्या फिटनेस वरती देत होता. आणि आज फिट आहे म्हणून तर हिट आहे. आज त्याच्या नावाचा दबदबा किंबहुना त्याच्या कार्याचा गौरव किंबहुना त्याच्या खेळीचा घवघवाट या गोष्टीसाठीच पाहायला मिळतोय. हा फटका देखील आणखीन एक. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील त्या 10 डझन. आणखीन एक षटकार. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोचेल 30 धावा धावफलकावरती आहेत. अगदी समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड केलेले हे स्ट्रोक. लॉंग अँड स्ट्रॉंग, हा अँड हँडसम च्या पद्धतीने इजाज कुरेशी आता मात्र तुटून पडलाय. हिमांशू पाटील वरती 4 बॉल फेस केलेत इथे या षटकातील आणि 4 चेंडू मध्ये जिथे 19 धावा खर्च केल्यात हिमांशूने. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. या आपण लक्ष वेधूयात. चला मॅच बॉल आलाय. मॅच बॉल आलाय. हा मॅच बॉल आहे सर आपल्याकडे आलेला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 31 पाहायला मिळते. षटक क्रमांक प्रगती पदावरती आहे ते दुसरं. योगेश पेणकर ऑन स्ट्राइक. हाफ ट्रॅकर बॉल. बॅटची लिडिंग एज घेतली. पाठीमागे चाललाय चेंडू. डीप मध्ये लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार.
2 षटकांचा खेळ संपला. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. चौकार आला योगेश पेंडकरच्या बॅटमधून. आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी बाईक त्याला मिळाली. काय फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. अफलातून खेळ करत असताना आज देखील तो पाहायला मिळाला. या षटकामध्ये 24 धावा आल्यात. या षटकामध्ये धावांची लयलूट होत असताना पाहायला मिळाली. अक्षरशः गोलंदाजांवरती तुटून पडलाय. मैदानाच्या आतमध्ये इजाज कुरेशी आणि अगदी त्याच वेळेला योगेश पेंडकर देखील. 2 षटक संपलेत. 35 धावा धावफलकावरती. 35 रन्स ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा प्रथमेश ठाकरेला इथे पाचारण करण्यात आलं. लेफ्ट हँडर बॅटर असल्या कारणास्तव इथे प्रथमेशला गोलंदाजी मार्कवरती दाखल करण्यात आलंय की काय हेच मात्र इथे एक प्रश्नचिन्ह उद्भवत असताना पाहायला मिळतं. कारण ज्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली आहे, किंवा लेफ्ट हँडर गोलंदाजासाठी नेहमीच घातक राहिला तो. या गोष्टी जाणणं आणि त्यानंतर आपल्या गोलंदाजांचा वापर करणं या गोष्टी महत्वाच्या असतात. प्रथमेश ठाकरे पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. यावेळेला हाफ ट्रॅकर होता. मिस टायमिंग राहिला. कॅच इम्पॉर्टंट आहे. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली आला. अय्यूब सारख्या खेळाडूकडून अशा रीतीचे कॅचेस या संघासाठी हानिकारक राहतील. सकाळी अंघोळ करत असताना ओला साबण हातातून निसटावा ना, त्या रीतीने इथे कॅच निसटली आहे. आपण अनेक वेळा म्हणतो ना, ज्याला जिंकायचं असतं ना त्याने कधीही थांबायचं नसतं. अशा कॅचेस आपल्याला घ्याव्याच लागतील. संघाला अडचणीकडे आपण घेऊन चाललोय. संकट इथे पुढे जिथे येत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतं. यावेळेला इनसाइड आउट केलेत. पॉइंटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे हिमांशू. फेकी करण्यात येते. तद्वर मात्र वेगाने इथे धावा प्राप्त होत असताना संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 रन्स ऑन दी बोर्ड. 39 धावा धावफलकावरती. आदरणीय माननीय सन्माननीय आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली भारतातील पहिली विनाशुल्क घेऊन संघांना प्रवेश दिली जाणारी ही स्पर्धा श्रीतेज करंडक 2024. श्रीतेज 11 या टीमने अनेक स्पर्धा लिलया गाजवल्यात ज्यांच्या नावाने. हा संघ खेळतोय. मिस टायमिंग राहिला. आणखीन एक संधी. क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं. टिपला झेल. खेळाडू होतोय बाद. गंगाधर इंगोलेने टिपला झेल. खेळाडू क्रमांक 1 इजाज कुरेशी बाद. योगेश पवार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत. जिनका बल्ला है तरबार, बाजी में लाता है पलटवार, करारा होता है हर प्रहार, उनका नाम है योगेश पवार. बॅटिंगसाठी योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्र रणजीपटू ज्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी दाखल झालाय. पेण नगरीमधून तो बिलॉंग करत असताना पाहायला मिळतो. पेणच्या स्टेडियमला एका स्टँडला त्याचं नाव देखील पाहायला मिळतं. तो योगेश पवार. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर आहे. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. वाईटने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना एकेरीच्या मदतीने जिथे 40 धावा धावफलकावरती आहेत. 40 धावा धावफलकावरती योगेश पवार रणजीपटू स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतं. MCA साठी अंडर 16चं सिलेक्शन देखील त्याला मात्र करत असताना देखील आपण पाहतो. पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू लगातारचे व्हाईट बॉल इथे येत असताना पाहायला मिळतात. अतिरिक्त धावा इथे प्राप्त केल्या येत असताना पाहायला मिळाल्यात. योगेश पवार पेणला बिलॉंग करतो. क्वालिटीपेक्षा क्वांटिटीवरती भर, क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती भर. पेण आहे गणपती बाप्पाचं घर. सर्वाधिक जास्त गणरायाच्या मूर्ती ज्या पेण तालुक्यामधून अगदी आखीव आणि रेखीव अशा मूर्ती हे नेहमीच पाहायला मिळत असतात. जिथे मात्र आपण पाहिलं ना, त्याच पेण तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू DY पाटीलची कॅप त्याच्या शीर्षावरती अगदी शोभून दिसते. कारण
चांगल्या दर्जाचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून आज सगळ्यात लेदर बॉल क्रिकेटमध्ये डी.वाय. पाटीलसाठी देखील पाहायला मिळालं आणि त्याच वेळेला तिथे मात्र हा फलकावरती धावा आहे त्या 42 एक खेळाडू बाद झाला तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती. यावेळेला स्ट्राईक एंड वरती आपण योगेश पेंडकरला पाहतोय. शेवटचा सामना आजच्या दिवसातील 5 षटकांची लढत. एंजल कोलकाता बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल प्रथमेश. यावेळेला फटका पहा ऑन साइडला केलाय. प्रॉपर टायमिंग प्रॉपर कनेक्शन इथे पाहायला मिळाला परंतु तितकंसं एलिव्हेशन मिळालेलं नाहीये. धावा इथे प्राप्त होतील ते केवळ 2. योगेश पेंडकर टॉस जिंकला आणि प्रथम दीपक दादा या टीमने जिथे आपण प्रथम टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे घेतलेला पाहायला मिळाला. दीपक दादा प्रतिसाद. नांदिवली डोंबिवली या टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारले. हा बॉल बाची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक मंदार गुरव बंड्याने टिपला जाईल. खेळाडू क्रमांक 2 बाद. नवीन बॅटर उमर खान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. अख्खा देशांमध्ये ग्रासी खेळपट्टींवरती लगातार 8 बॉल 8 षटकार लगावण्याचा कारनामा ज्या खेळाडूने अनेक वेळेला केलाय तो खान के खान उमर खान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. जिथे फलंदाजीसाठी तो 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाज अझरला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. अझर शेख या हैदराबादच्या गोलंदाजाने आपली आज चांगल्या रीतीने छाप सोडली. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना तो देखील पाहायला मिळाला. वेगवान गोलंदाजी करतो. अचूकतेने गोलंदाजी करतो. फलंदाजांचे वैगुण ओळखतो. गोलंदाज हा नेहमी चांगला या गोष्टीसाठी असायला हवा ना की फलंदाजांचे कमकुवत दुवे काय आहेत ताकदवान दुवे काय आहेत याचा अभ्यास करून गोलंदाजी करावी लागते. हा बॉल हलक्या हाताने चेंडू वळण घेत असताना पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अय्यूब चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो. एक सिंगल इथे प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या વધારत असताना जाऊन पोहोचते 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 रन्स ऑन दी बोर्ड. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 45 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहतो आहोत. टप्पा चांगला दिशा चांगली आणि या जोरावरती गोलंदाजी करत असताना आपण या खेळाडूला पाहिले. पहा पुन्हा एकदा चांगल्या चेंडूने चांगल्या दर्जाचा चेंडू इथे अझर शेखचा पाहायला मिळाला. चर्चा का व्हायला नको कारण आज या गोलंदाजाने ज्या पद्धतीची कामगिरी केली आहे ना आपका नाम ही तो आपकी पहचान है वरना आपके नाम के कई इंसान है. आज तुमच्या नावाची छाप आपल्या तुमच्या नावाचा डंका तुम्ही पिटण्यासाठी इथे उतरला आहात आणि ते प्रदर्शन व्हायलाच हवं. यावेळेचा बॉल वेगाने इथे पाहायला मिळाला. पहा पर्सनल इकडे जाऊ नका परंतु ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे ना पर्सनॅलिटी ज्या महत्वाची नसते कारण आपली मेंटॅलिटी फार महत्वाची असते क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. आणि या खेळाडूने वेगवान गोलंदाजी केली आहे. वेगळी हेअरस्टाईल आहे त्याची. त्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अझर शेख 3 बॉल त्याने हाताळलेत. केवळ 1 धाव अद्याप या षटकामध्ये खर्च केली आहे. डावखुरा आताचा गोलंदाज आहे. उजव्या एसरीवरती टाकले गेलेला हा बॉल लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाला. फरदीन काझी वेगाने चेंडूवरती येतोय. एका सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने केवळ 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. स्वतःकडे स्ट्राईक ठेवावी लागेल. योगेश पवारला बॅटिंग करावी लागणार आहे कारण योगेश पवार सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूच्या मेरिटवरती खेळतो. चांगल्या दर्जाची फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाली. तो बॅटिंगसाठी सज्ज होतोय. स्वीट शीट लगावण्याचा प्रयत्न थेट यस त्यांचा भेद फर्निचर दिसतोय. खेळाडू क्रमांक बाद होईल 3रा. मॅच मध्ये कमबॅक करणार आहे षटक अझर शेखचं.
क्या गेंदबाजी की है मिया. केवळ 18 वर्षाचा खेळाडू आहे. हैदराबादचा पोट्या आणि दर्जेदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 18 वर्षाचा युवा टॅलेंटेड खेळाडू. धावफलकावरती आता 46 3 खेळाडू झालेत. बाद 4थं षटक प्रगतीपथावरती. या षटकामध्ये रन्स आल्यात ते केवळ 2 विकेट मिळवली होती. एक स्क्रीनवरती आपण अझर शेखला पाहतोय. युवा खेळाडूंना जास्तीची संधी देत असताना सुमित ढेकळेला आपण नेहमीच पाहिलंय. जास्तीची संधी विश्वनाथला दिली. विश्व एक चांगला खेळाडू बनला. हा बॉल वेगाने आतमध्ये आला. जेथे कमबॅक करणारे षटक राहिलंय. या षटकामध्ये धावा खर्च केला अजय अझर शेखने केवळ 2 आणि विकेट महत्वाची मिळवली आहे. या मॅचचं टर्निंग पॉइंट षटक इथे पाहायला मिळालं. फ्रंट लाईन गोलंदाजाला थांबवलं होतं. पहिले 2 षटकांमध्ये जिथे पहिल्या 3 षटकांमध्ये 2 षटक प्रथमेश ठाकरेने हाताळले आणि शेवटच्या षटकासाठी ज्या खेळाडूला राखून ठेवलं होतं ना तो सिब्बान शेख गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. युवा खेळाडू आहे. केवळ वय 18 या खेळाडूचं. अंडर 18चा खेळाडू जो आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. फ्युचर ब्राईट आहे या खेळाडूचं. अझर शेखला आपण स्क्रीनवरती पाहतोय. मूळचा हैदराबादचा आहे. आज IPL मध्ये हैदराबादची चर्चा आहे. धावफलकावरती धावसंख्या आहे ती 46. खेळाडू बाद झाले. 3 शेवटच्या षटक सिब्बान. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला केले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना इथे फेकी करण्यात येईल. तदवर घेण्यात येणारी एकेरी धाव इथे पाहायला मिळते. प्रथमेशला आपण पाहिलं डीप मिड विकेट सीमारेषेच्या दिशेने. एकेरी धावसंख्येच्या मदतीने 47 धावा धावफलकावरती आहेत. 3 खेळाडू झालेत बाद. धावा यायला हव्यात. शेवटचं निर्णायक षटक आहे या मॅचचं. नितीन माटुंगे स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय. लांब लचक षटकार. नितीन माटुंगेचा एक षटकार ISPL मधील आज देखील डोळ्याची पारणं दिपवतो. डीप एक्स्ट्रा कव्हरचा हा बॉल खोला थेट यस्टनचा वेध. फर्निचर केलं डिस्ट्रॉय. खेळाडू होईल इथे बाद. नितीन माटुंगे. काय या खेळाडूला राखून ठेवलं होतं. एक फ्रंट लाईन गोलंदाज डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आलाय आणि पहा सिब्बानचा वेग आणि वेग प्रचंड वेग इथे पाहायला मिळाला. आकाश तारेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. सिब्बानची चर्चा आपण करतोय. या खेळाडूचं वय वाढतंय परंतु वेग जसं वय वाढतंय ना तसं वेग वाढत चाललाय. टप्पा चांगला पाहायला मिळालाय. अगदी खेळपट्टीवरती एक विशिष्ट नाणं ठेवावं ना त्या नाण्यावरती गोलंदाजी करण्यास या गोलंदाजाला सांगावं. त्या धाटणीची गोलंदाजी करतोय सिब्बान शेख. आपण हे भव्य दिव्य व्यासपीठ पाहतोय. या व्यासपीठावरती असणारे मान्यवरांची उपस्थिती पाहतोय. आदरणीय सचिन शेठ लालदास तापकीर साहेब ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आहे ज्याचं आयोजन आणि एक दैदिप्यमान असं नियोजन आपण पाहत आहोत. टेनिस क्रिकेटचा बायकर मॅन, रायगडचा वंडर बॉय हे बिरुद ना या खेळाडूला नेहमी शोभून दिसलं. जो स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतो आकाश गणपत तारेकर. चॅलेंजर पारगाव या टीम कडून त्याने सुरुवात केली. पनवेलला बिलॉंग करणारा. आणखीन एक वेगात टाकलेला बॉल अगदी यस्टनच्या मधोमध सापडलाय. आल्या पावली माघारी धाडलाय. आकाश गणपत तारेकर देखील बाद. लगातारच्या 2 बॉल वरती 2 विकेट मिळवल्यात. काय बॉलिंग केली आहे. काय टप्पा आहे. काय दिशा आहे. पहा अगदी हेतू पुरस्सर पंचांनी काही गोष्टी पाहिल्या. हाईट फॅक्टर, डिरेक्शन ऑफ द बॉल, लीगल डिलिव्हरी अगदी यस्टनच्या मधोमध सापडला आकाश तारेकर. त्याने मागे वळून पाहिलंच नाही कारण त्याला ठाऊक होतं की तो बाद आहे. हॅट्रिकचा बॉल. नवीन बॅटर मिस्टर RPL. रायगड प्रीमियर लीगचे पहिले 2 पर्वाचा बायकर मॅन. मैदानाच्या आतमध्ये सुमित ढोंगडे मिस्टर 360. रायगडचा खेळाडू पनवेल तालुक्यातील पारगावला बिलॉंग करतो. चॅलेंजर पारगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकचा बॉल खोला तिथे पाहायला मिळाला. काय बॉलिंग केली या खेळाडूने. सिब्बानने आज चांगल्या दर्जाचं कामकाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. विकेट सॅक्रिफाईस केली सुमित ढोंगळेने. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे बाद.
आणखीन एक खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतेल, जिथे 5व्या षटकाच्या दरम्यान धावफलकावरती केवळ आहेत त्या 47. पहिल्या 2 षटकांमध्ये 35 धावा आल्या होत्या, असं वाटलं होतं की 70-75 बनतील. खोलात आणखीन एक चेंडू खोलात पाहायला मिळाला. नवीन बॅटर जिग्नेश पटेल नॉन स्ट्रायकिंग वरती पाहायला मिळतोय. खुशबू गुजरात की नॉन स्ट्रायकिंग वरती आलाय, परंतु इथे धावफलकावरती धाबा त्या 47. 6 खेळाडू बाद, शेवटचा बॉल येणं शेष. सिब्बांनी काय गोलंदाजी केली आहे, केवळ 1 धाव या षटकामध्ये खर्च केलेली पाहायला मिळाली. वेगवान गोलंदाजीचा तोफखाना ज्या संघाकडे आहे, परंतु या गोलंदाजाने डेथ ओव्हर स्पेशलिस्ट खोलात आलेला बॉल ऑन साइडला डीप मिड विकेटला. 1 धाव मिळेल, दुहेरीचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी चांगली झाली आहे. दुसरी धाव घेत असताना खेळाडू झाला बाद. शेवटच्या षटकामध्ये देखील धावा आल्या त्या 2, विकेट मिळवल्या त्या 2. अफलातून गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. फलकावरती धावा या दुहेरीच्या मदतीने बनल्यात त्या 49-50 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. 48 बनल्यात, 49चं टार्गेट असेल या मॅच मध्ये. 48 रन्स ऑन दी बोर्ड, 49 रनचं टार्गेट या मॅच मध्ये असेल. 48 धावा धावफलकावरती, 7 खेळाडू बाद. पूर्वार्धाचा खेळ संपला. उत्तरार्धामध्ये काय घडणार, काय बिघडणार या करूयात आवाजामध्ये बदल. आवाज असेल चंद्रकांतजी शेट्टे सरांचा, चंदू सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. महाराष्ट्राचा गोड आवाज, द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. नमस्कार, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे डिंगडॉंग लाईव्हवर. श्रीतेश करंडकामध्ये सचिन लालदास तापकीर सरांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आजचा दिवस सकाळपासून संध्याकाळ कधी झाली कळलं देखील नाही. आजच्या दिवसभरात आम्ही राज्यांचे खेळाडू मोजतोय, तारे सितारे मोजतोय, संपता संपेना. एवढ्या मोठ्या प्रमाणावर टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे आज अवतरले चरोलीमध्ये, पुण्यामध्ये आणि श्रीतेज करंडकामध्ये. आजच्या दिवसातील शेवटचा सामना मात्र बाकी आहे. सलामीची जोडी मैदानात दाखल होते 49 धावांचा पाठलाग करण्यासाठी. फरदीन काझी आणि सुमित ढेकळे. एका बाजूला टेनिस क्रिकेटचा बाहुबली आणि दुसऱ्या बाजूला मुंबईचा वंडर बॉय फरदीन काझी यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु दोन्ही संघ बलाढ्य आहेत. या स्पर्धेमध्ये आपण एक गोष्ट याही अगोदर पाहिलेलं आहे, थोडीशी त्वरा करा याची नोंद घ्या, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि एक अख्खा डाव बाकी आहे. हा, लाईट पाठीमागे ॲम्ब्युलन्सची. हा ठीक आहे, चला मॅचच्या दिशेने जाऊयात. सुमित ढेकळे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर फरदीन काझी मैदानात उतरलेत. खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज देखील आपण पाहतोय. पहिली ओव्हर घेऊन गुजरात सुरतचे खेळाडू म्हणजे जिग्नेश पटेल एक टॉप अष्टपैलू खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बाहुबली टेनिस क्रिकेटचा सुमित ढेकळे यांना आपण पाहतोय. जोडीला फरदीन काझी आहेत. श्रीतेज करंडकातील आजचा महत्त्वाचा दिवस आणि शेवटची मॅच. पहिला बॉल वेगात टाकला, अगदी खोलवर करण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉल घोषित करतायत पंच अजय आवळे. 1 धाव मात्र या ठिकाणी येताना पाहिलं मी. ते लक्षात घ्या, उद्या 9:30 वाजता सेमीफायनलच्या 4ही टीमचा ड्रॉ होणार आहे आणि त्यानुसार जशाच सेमीफायनल येतील तशाच असणार आहेत.
यावेळेला थोडासा पुढे केला, स्लॉट मधला बॉल, बाहुबली सुमित ढेकळे यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. ओव्हर पिच बॉल केला, पुढे केला थोडासा आणि त्याचाच फायदा या ठिकाणी सुमित यांनी घेतलाय. 6 धावा या ठिकाणी वसूल केल्या. श्रीतेज करंडकातील आजचा महत्वाचा दिवस आपण पाहतोय. यावेळेला दिशा दिली आहे सुमितनी, बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने, रेस लागली आहे त्या ठिकाणी आणि रेस जिंकली बॉलने. कल्पकता दिली, फक्त गॅप मध्ये बॉल ढकलून दिला सुमित यांनी. येतोय चौकार. या 4 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळते. 11 धावा धावफलकावर. एंजल कोलकाता, डिंगडॉंग, अरिंदम मुखर्जी आणि दुसऱ्या बाजूला महेंद्रदादा म्हात्रे यांची टीम पाहायला मिळते. दीपक दादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली. आजचा दिवस सचिन सर, आजच्या दिवसामध्ये डिंगडॉंग लाईव्ह वर आजच्या दिवसामध्ये तब्बल 90,000 प्रेक्षकांनी जगभर आजच्या दिवसामध्ये स्पर्धा पाहिलेली आहे. यावेळेला आणखीन एक बिग हिट, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल कव्हरच्या दिशेने जातोय आणि काय कॅच पकडली आहे. सुमित डोंगडे होते त्या ठिकाणी, पारगाव पनवेलचे खेळाडू, आणि त्यांनी पकडलेली एक अप्रतिम कॅच आणि एक महत्वाची विकेट येते सुमित ढेकळे. या टीमचा पहिला फलंदाज दिवसभरात बाद झालाय, कारण पहिल्या दोन्ही मॅच विदाउट लॉस मात्र हा संघ खेळलाय. या ठिकाणी आपण पाहू शकता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. प्रथमेश ठाकरे चर्चेत आहे हे नाव. टेनिस क्रिकेटमध्ये लहान वयातच आपल्या कामगिरीचा ठसा उमटवलाय. भिवंडीच्या वारेड गावच्या या खेळाडूने नाव प्रथमेश ठाकरे. या हंगामात जर पाहिलं तर अगदी सौदी अरेबियाला जाऊन देखील मॅन ऑफ द सिरीज मिळवली या खेळाडूने. 10PLचं देखील सिरीज त्यांच्या नावावर आहे. 11 धावा धावफलकावर. धावा चांगल्या झाल्यात, म्हणजे जी धावगती पाहिजे त्याच्यापेक्षा पुढे, परंतु विकेट आली ही चिंतेची बाब होऊ शकते. विकेट मॅच मधील रंजकता वाढवतील. बॅटिंगसाठी प्रथमेश ठाकरे पाहायला मिळतात, परंतु बॉलिंगसाठी आपण पाहू शकता जिग्नेश पाटील फ्रॉम गुजरात, सुरत. जिग्नेश पटेल यावेळेला आल्या पहिलाच बॉल फेकून दिलाय सीमा रेषा पार, षटकार. फलंदाजीचा ठाकरे ब्रँड आल्या दाखवलाय. प्रथमेश ठाकरे एक जबरदस्त खेळाडू आहेत. आल्या पहिलाच बॉल 6 मध्ये परावर्तित केलाय, म्हणजे सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडायचं ही रणनीती मात्र या ठिकाणी दीपकदादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली या टीमने घेतलेली आहे. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु जिग्नेश देखील कसलेले खेळाडू आहेत. प्रचंड प्रदीर्घ असा अनुभव त्यांच्याकडे आहे. 49चा पाठलाग करायचा आहे 5 ओव्हरमध्ये आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 17 धावा धावफलकावर 1 विकेट माघारी परतल्यानंतर इन ॲक्शनमध्ये फरदीन काझी आणि त्याचबरोबर प्रथमेश ठाकरे. चोवीस चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. रिव्हर्सच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी होतात. गोलंदाजीसाठी एकाच मॅच मध्ये हैदराबादचे 2 गोलंदाज पाहायला मिळाले. पहिल्या डावात आपण अझरला पाहिलं आणि या डावात जर पाहिलं तर यासरला आपण पाहतोय. यासर अराफत. तेलंगणा राज्य आणि हैदराबाद विविध राज्यातील खेळाडू आम्हाला पाहायला मिळाले. विविध जिल्ह्यातील, म्हणजे त्याचा उल्लेख करता करता महाराष्ट्राच्या नवनवीन जिल्ह्यातले
नवनवीन खेळाडू सुद्धा, उदयनमुख खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले, त्यामुळे त्यांचाही उल्लेख गरजेचा आहे. नवोदित खेळाडू सुद्धा आपल्याला मिळाले, म्हणजे चांगले खेळाडू तर पाहायला मिळालेत, परंतु अपकमिंग स्टार्स देखील आपल्याला पाहायला मिळाले इकडे. चांगला बॉल परतींनी मात्र हलक्या हाताने ऑन साईडला ढकलला, एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि अतिशय तत्परतेने प्रथमेश ठाकरे फरदीन काझी 2 धावा घेत आहेत. 23 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता अजूनही आहे. पुण्याच्या क्रीडा नक्कीच इतिहासामध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये देखील फ्री एंट्रीमध्ये एवढी मोठी टुर्नामेंट भरवण्याचं धाडस सचिन सरांनी दाखवलं. सचिन लालदास तापकीर पुण्याचे एक चरोलीचे नामवंत उद्योजक, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आणि क्रिकेट खेळाडू सुद्धा. यावेळेला फरदीन काझी हवाई हल्ला करतायत. यस, षटकार येतोय. आजच्या दिवसात फरदीन तुटून पडलेत. षटकार पुढचा चेंडू घेऊन यासर दाखल होत आहेत. फरदीन काझी यांच्यासाठी धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 26 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. 49चा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी प्रयत्न तर दोन्ही टीम करणार आहेत. दुसऱ्या बाजूला एंजल कोलकाता डिंगडॉंग हाही संघ चांगली कामगिरी करत इथपर्यंत पोहोचलाय. हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे योगेश पवार पोहोचलेले आहेत. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे पोहोचताना पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावर फरदीन काझी, मुंबईचा वंडर बॉय. अविनाश घोसाळकर देखील आवर्जून उपस्थित आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्टोर खेळण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 यासर यांची पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये एक षटकार फरदीन यांच्या बॅटमधून आलाय. अजूनही जर पाहिलं तर 21 रन करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी आणि 19 बॉलचा खेळ बाकी आहे. फरदीन काझी जोडीला जर पाहिलं तर प्रथमेश ठाकरे. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल पुल सक्सेसफुल. षटकार येतोय प्रथमेश ठाकरे यांच्या बॅटमधून. चौतीस धावा 2 ओव्हर झाल्यानंतर आणि आता मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर इकडनं धावांची आवश्यकता असणार आहे ती 15. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. चौतीस धावा धावफलकावर एक विकेट माघारी परतलेली आहे. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर मागील मॅचमध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. असेच बॉलर येत आहेत. नाशिक एक्सप्रेस अखिलेश सिंग. प्रेक्षकांनी मात्र देखील आज चांगला आनंद घेतला, परंतु उद्याचा दिवस चुकू नका. उद्या 2 सेमी, एक फायनल, परंतु पहिल्यांदा असं घडतंय महाराष्ट्रामध्ये बऱ्याच कालावधीनंतर 2 इनिंगची फायनल आहे उद्या. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार ज्यांनी ही स्पर्धा पाहिली. आपल्या सगळ्यांचं मनापासून कौतुक देखील. या हळूवार पद्धतीने बॉलला केवळ ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. एक धाव तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला आणि 2 धावा. या ठिकाणी चतुराई पहा या दोघांची किती आहे. 2 घेतल्या. तिसरीचा प्रयत्न. ओ हो फरदीन काझी काय सुसाट वेगात त्या ठिकाणी सुटले होते. 2 यंगस्टर्स मैदानाच्या आतमध्ये आणि काय जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. धावसंख्या 37 झाली आहे. मॅचला जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 3 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्या.
हो, प्रचंड वेगात ऑफ स्टंप अगदी खोलात बॉल टाकला, फटका जरूर फसला होता आणि हीच ओळख आहे या खेळाडूची. खूप चांगली कामगिरी करतात. वेग आहे अखिलेशकडे. नाशिक एक्सप्रेस. आज रोहित परबला देखील खेळताना पाहायला मिळालं. नाशिकमधून देखील क्रिकेट जरूर पाहायला मिळतं. नाशिकची टीम मात्र आम्ही मिस केली या स्पर्धेमध्ये. पहिलाच सफल झाले, फटका हवेत आणि माघारी परतताना पाहायला मिळतात या ठिकाणी प्रथमेश ठाकरे वैयक्तिक 13 धावांवर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मुंबईचा सिक्सर किंग श्रेयस कदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला नाशिक एक्सप्रेस आहे. 15 बॉलमध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. डिंग डॉंग लाईव्हवर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. फरदीन काझी आणि त्याचबरोबर श्रेयस कदम सध्याच्या घडीला मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या प्रमाणे उद्या देखील या स्पर्धेला आपल्याला असाच प्रतिसाद द्यायचा आहे. उद्या देखील आपण दर्जेदार क्रिकेट उद्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी यूट्यूबला देखील आम्हाला प्रतिसाद दिला, त्यामुळे आम्ही त्यांचं मनापासून आभारी असू. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला फरदीन आणि श्रेयस, दोन युवा खेळाडू. धावफलक जर पाहिलं तर 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे ती 10 धावांची आवश्यकता. श्रेयस खोलवर टप्प्याचा बॉल, सन्मान दिलाय, ढकलला केवळ बॉलला. धावसंख्या 1 ने पुढे. आजच्या दिवसातून कोण क्वालिफाय होणार पहिल्या दिवशी जर पाहिलं म्हणजे एक मॅच बाकी आहे. पहिल्या दिवशीचा रिझल्ट नाही आला पुणे हाफचा. त्यानंतर बीड संघ विशालभाऊ कलापुरे बीड संघ क्वालिफाय झाला. काल टाई पॅकर्स प्रभादेवी पालघर हा संघ क्वालिफाय झाला आणि आजच्या दिवशी कोण क्वालिफाय होणार हे बाकी आहे, कारण अजूनही 9 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. फरदीन काझी, ओ नो लुक, एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढं जे टायमिंग पाहिजे होतं ते नाही करू शकले फरदीन. परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. ओव्हर संपतात 3 धावसंख्या झाली 41. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता धावांची आवश्यकता आहे 8. 12 चेंडू 8 धावा. आज प्रदीप पाटीलची जागा भरून करण्याचा प्रयत्न थोडासा. फरदीन आजच्या दिवसात जबरदस्त कामगिरी. फरदीन काझी, जिग्नेश. फरदीन यावेळेला फटका हवेत आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 7 धावांची आवश्यकता. सेमीफायनल गाठण्यासाठी, बक्षिसाला पात्र होण्यासाठी. श्रीतेज करंडक, सचिन तापकीर सरांची ही स्पर्धा चर्चेत राहिली. सचिन लालदास तापकीर अँड कंपनी. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल घोषित करतायत संघ. पंच धावसंख्यात 1 ने पुढे जाईल. 43 माफ करा आणि 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. श्रेयस कदम यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळाला. सीमारेषच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल. तिकडे थोडीशी मिक्सफील्ड झाली. फरदीने कॉल दिला दुसऱ्या धावेचा. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. केवळ 4 धावांची आवश्यकता.
यावेळेला आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. वैयक्तिक पारितोषिकांची काही वेळापूर्वीच आतापर्यंत अनाउन्समेंट आम्ही नव्हती केली, परंतु काही वेळापूर्वीच ती केली आहे आणि अंतिम 4 मध्ये जे दाखल संघ होणार आहेत त्यांच्यामध्येच ते डिवाइड केले जातील, याची नोंद आपण घ्यायची. मॅन ऑफ द सिरीज 7,000 रुपयाचा पुरस्कार असेल. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर 5-5 हजाराचा पुरस्कार देखील असणार आहे आणि विविध पारितोषिक मोठ्या प्रमाणावर. फरदीन एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. हा श्रेयस आहे त्यावेळेला आणि श्रेयस कदम देखील दाखवत आहेत आपला दम आणि या ठिकाणी आजच्या दिवसाचे मानकरी ठरतायत दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. श्रेयस कदम स्वीट शीट केलाय, जबरदस्त स्ट्रोक गेट येताना पाहायला मिळाला आणि या मॅचला जिंकत असताना सुमित ढेकळे बाहुबली आणि प्रथमेश ठाकरे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. योगेश पेनकर एजाज कुरेशी मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार आहेत. फरदीन काझी पहिल्या क्रमांकावर विराजमान आहेत रन करण्यामध्ये 92 धावा त्यांच्या 35 चेंडूमध्ये. सागर निकम दुसऱ्या क्रमांकावर 89. तिसरा क्रमांक करण मोरे 86. त्यानंतर गणेश 68. पप्पू रामगुडे 66. एजाज कुरेशी 66. सुमित ढेकळे 64. ऋतिक गजर 64. पाटील 58 आणि ओमकार 57. अशा या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर ऋषी पहिल्या नंबरवर विराजमान आहे. ऋषी आदटराव 9 विकेटसह. प्रज्योत 2 नंबरवर 7 विकेट. बरकत शेख 6 विकेट. पाटील 5 विकेट. प्रथमेश 5 विकेट. त्याचबरोबर जर पाहिलं तर समीर 5 विकेट. विकास 4 विकेट. नितेश 4. गिरीश कोचरेकर 4. तर अशा प्रकारे आपण पाहू शकता. आणि आता जाऊयात आपण प्रेझेंटेशनकडे.